ही मॉन्युमेंटला दर्जा मिळणं किती अवघड आहे? हां, आता मी म्हटलं ना, जसं आपल्याकडनं एखादा प्रपोजल गेलेला आहे, तशी अनेक देशांची प्रपोजल येतात. बरं. त्या अनेक देशांची प्रपोजल तिथे येतात. प्रत्येकाचं स्क्रुटिनी होते, प्रत्येकाची मग नंतर तिथे व्हिजिट होते. व्हिजिट झाल्यावर त्यांचे रिपोर्ट्स जातात. ते सगळे परत एकदा रिव्ह्यू केले जातात आणि त्याच्यानंतर मग ते नॉमिनेशन कोणाला द्यायचं त्याच्यासाठी तिथे वोटिंग होतं. वेगवेगळ्या देशांचं वोटिंग असतं त्याच्यामध्ये. त्या वोटिंगमध्ये सुद्धा आपल्या बाजूनी वोटिंग झालं तर आपल्याला मिळणार बरं. नॉमिनेशन. हो, हो. नाही वोटिंग झालं तर मिळणार नाही. मग त्यामुळे तिथे सुद्धा एक थोडासा लॉबिंग असा प्रकार करायला लागतो की जेणेकरून आपल्यालाही वोट मिळावेत तिथे आणि आपला मॉन्युमेंटला तो दर्जा मिळावा. तर हेही करायला लागतं. त्याच्या आधीची इथली प्रोसेस तर खूपच मोठी आहे. मी जे सांगितलं 4-5 वर्षाची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस तर खूपच मोठी आहे. त्या प्रोसेसला फार वेळ लागतो. बऱ्याच गोष्टी करायला लागतात. जवळजवळ 1000 पानाचं आपण ह्या सगळ्या 12 किल्ल्यांचं एक डॉझियर म्हणजे डॉक्युमेंटेशन केलेलं एक काय म्हणू आपण फाईल म्हणू 10,000 पानांची फाईल अशी आपण ती सबमिट केलेली आहे त्यांना. त्याच्यामध्ये आता त्यांनी केलेली म्हणजे काही किल्ल्यांची ड्रॉइंग्स केलेली आहेत आपण त्याच्यात. त्याचं ऐतिहासिक महत्त्व नमूद केलेलं आहे. वरती काय काय वास्तू आहेत याच्याबद्दल आपण सांगितलेलं आहे. त्यामुळे असं प्रत्येक किल्ल्यांची डिटेलमध्ये माहिती गोळा करून नुसतं एवढंच नाही तर त्या किल्ल्याच्या पेरीफेरीमध्ये कोणते किल्ले येतात त्याची पण माहिती दिलेली आहे आपण त्या सगळ्याच्यामध्ये. त्यामुळे ही सगळी माहिती दिल्यानंतर मग ते पूर्ण डोजियर ते पुन्हा क्रॉस चेक करून करून आपण ते सगळं पाठवलेलं आहे आणि मग ते वाचल्यानंतर आता मग हे सगळं आपण तयार करायलाच आपल्याला खूप वेळ लागतो. ते झाल्यावर ते तिथे गेल्यानंतर एवढ्या देशांची नॉमिनेशन आलेली असतात. त्याच्यामुळे ते वाचायला परत वेळ लागतो. ते वाचून झाल्यानंतर मग त्याचा रिव्ह्यू करून मग ते ठरवतात की इकडे आपण आयकोमॉस वगैरे अशापैकी कोणाला पाठवायचं आहे का व्हिजिटसाठी वगैरे ते. आणि मग ते व्हिजिट आणि मग त्यांचा रिपोर्ट परत. त्याच्यामुळे ही खूप लेंदी प्रोसेस असते. असं फटाफट होणारं हे काम नसतं त्याच्यामध्ये. म्हणजे अक्षरशः त्यांची व्हिजिट झाल्यानंतर सुद्धा 1 वर्ष गेलं आपल्याला नॉमिनेशन मिळायला. ओके. त्यामुळे ही खूप लाँग प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये पेशन्स खूप ठेवायला लागतात याच्यामध्ये